की आज जे भारतीय जनता पक्षाच्या सरकारपुढं माना झुकवून ते जे म्हणतील ते मान्य करतात अशा महायुतीच्या एकाही मराठी नेत्याला, एकाही महाराष्ट्रातल्या नेत्याला अशा दुटप्पी निर्णयाचा केंद्र सरकारला जाब विचारावा असा वाटू नये की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय की तुम्ही गुजरातल्या शेतकऱ्याचा कांद्याची निर्यात बंदी उठवता आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मात्र उठवत नाही, हे थेटपणे विचारण्याचं धाडस सुद्धा महायुतीतल्या एकाही दिग्गज म्हणवणाऱ्या नेत्याकडे नसावं, हे खरं तर दुर्दैव आहे. अतुल बेनके म्हणले की आम्हाला शरद पवारांचं नेतृत्व मान्य आहे, पण त्यांनी गेलं उमेदवार आम्हाला पाहिजे. काय सांगतो? मान्य आमदार महोदयांकडे इतकी छान विनोद बुद्धी याची मला आधी कल्पना नव्हती. कारण कसं आहे की ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी स्वतः स्पष्ट केली ही पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि त्यानंतर आता कुठल्या कारणांसाठी माझ्या मित्राला असं बोलावं लागत असेल याची मला कल्पना आहे, पण माझी त्यांची अजून वैयक्तिक काही चर्चा झालेली नाही आहे. तेव्हा काही कारणं आहेत, काही अडचणी असतात प्रत्येकाच्या, त्या अडचणीपोटी काही लोकांना मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात. अमोल कोल्हे दिसायला खूप चांगले आहेत, बोलतात खूप चांगले, परंतु त्यांचं काम चांगलं नाही असं त्यांचा आरोप आहे. कदाचित त्यांना अजून पार्लमेंटरी परफॉर्मन्सच्या विषयी कल्पना नसेल, त्यामुळे सोबत ते ज्यांचा प्रचार करतात त्यांच्या 2 टर्मचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स एकत्रित जर केला तर त्यांच्या 2 टर्मच्या मिळून असलेल्या पार्लमेंटरी परफॉर्मन्सपेक्षा अमोल कोल्हेंचं संसदीय काम हे उजवं आहे. आत्ता मान्य आमदार महोदयांनी ज्या पक्षात राहणं पसंत केलं आहे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षसुद्धा खासदार होते. त्या पक्षाच्या प्रदेशात तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा सुद्धा अमोल कोल्हेंचं काम हे उजवं आहे याची कदाचित आमदार महोदयांना कल्पना नसेल, त्यामुळे त्यांच्याकडून विधान झालं असेल.